तो शेवगो ह्यो शेवगो लाकडी आहे आणि ह्याच्यात पीठ टाकतात ना ते. हां ह्याच्यात पीठ टाकून मग आता पीठ ह्यानी दाबूचा लागता असा. खाला आता ओ एवढं सकाळच उठलंस कशा गरमा पीठ हळू थोडं आधी ठेवू त्याच्यात नंतर काय ठेव ठेव ठेव. त्याच्यात काय तर जिरा खय टाकलं तर दिसतच नाही या व्हिडिओत. तर आता हे रस करणार आहोत त्याच्यात आपण मध्ये वाटून घेऊया. रस झालो तयार एकदम. आमचे शेवये झालेले आहेत अर्धे अर्धे गेलेले आहेत खै खै. आणि नमस्कार गावाल्यानो, तुमचं स्वागत आहे मालवणी मीडियममध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोकणातलो एक पारंपरिक पदार्थ शेवये म्हणजे शिरवाळे. तर ह्यो पदार्थ आपण बनवणार आहोत शेवग्यावर. ह्यो तुम्ही चकलेच्या भांड्यात पण बनवू शकतास, ते शेवये चकलेच्या भांड्यात पण गाळू शकतास. पण जी शेवग्याची चव आहे ती काय वेगळीच असता. आणि आज आपण तो शेवगो वापरूनच आपले शेवये गाळणार आहोत. आणि त्याच्यामुळे आपले ह्यो पदार्थ एकदम प्रॉपर कोकणी पद्धतीन होणारा. तर ह्यो आपलो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. आणि आम्ही आता सुरुवात केलेली हा शेवये बनवसाठी. त्याच्यासाठी आम्ही ह्या पहिला अर्धा पीठ घेतलं नॉर्मल जे आपण घरात वापरतो त्याच तांदळाचं पीठ आहे. त्याच्यात मीठ टाकलं आणि गरम पाण्यात पहिला तर आम्ही भागवून घेतलं. हा आता ह्याच्यात तापताना भांडा गरम मोठ्याकडून घालू एवढ्या टोपात तुमचे राहतेले ते मुठळे कितीतरी त्याचे भरपूर होतेले. पाणी टाकू का याच्यात अजून? कशात नको नको बरं झालं. मग हे सकाळच कशा करतात सकाळ सकाळ हात ते खाऊ बरे सकाळी सकाळी. हां ही यांची खासियत आहे का शेवये सकाळ करूचे लागतात. आता 5 वाजताच ही शेवये करूचे लागतात ना. आता ते 5 वाजता येईल आहे सकाळच करूसाठी. अशी मोठळा करूचे लागतात भाकरीसारखी. तू मोठं आहे ना भांडे दाखव अशी हातावर घ्या. घालू बरं थांब जरा नाही तर तशीच तिथं लवकर. तुम्ही मुंबई करायचं असत ते पण तुमच्या चकलीच्या भांड्यात असते नाही. हा पण तो तुमचा हा शेवगो बरोबर नाही का ते पातळ आहेत ते हे खालचे जाळी. हा ते पाय त्याचे. हा आहे माझ्याकडे पण आता खाई ठेवलंय तर सुद्धा लक्षात नाही. आमचं कधीच काय माहित पप्पाने धुवून ठेवलंय काल. काल धुवून बिवून ठेवलं. हे बरे लागतात त्या ह्याच्यापेक्षा.
चकलीच्या भांड्यापेक्षा. पण तर करणार काय, पर्याय तोच, चकलीचा भांडा. आता कोणाकडे एवढे आहोत. तर आपले हे सगळे मुटळे बनवून झालेले आहेत. जसे आपण भाकरीसाठी गोळे बनवतो तसेच आपल्याला बनवचे तांदळाच्या पिठाचे गोळे. आणि पाणी पण एकदम आपण कडकडीत तापवून घेतलेला. आता त्याच्यात हे सगळे मुटळे आपल्या ह्या पाण्यात सोडूक हवे आणि 20 ते 22 मिनटं हे चांगले उकडूक हवे. ते 15 मिनटात उकडतात, पण हे आपले आज मुटळे जास्त असल्यामुळे आपल्याला हे 20 मिनटं चांगले उकडून घेऊक हवे. आता हे सगळे मुटळे याच्यात टाकून झाल्यावर आपण त्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनटं हाय फ्लेमवर हे उकडून घेऊया. चुलीवर असते तर भारी आले असते ना ते. चुलीवर कोण करत? हो, आता काही करतात, कधी केलास काय चुलीवर तुम्ही? चुलीवर केलं इथं. ते 50 माणसांचं जेवण बनवता. पावभाजी. ओ, एवढं सकाळ सुटलास कशा? रोज शेवये गाळू म्हटलं. काय बघता ताकद किती लागतं. हाय ते गाळूक. मग हे केळीची पानं काही ठेवलं नंतर काय पण. वर होतो तो घेऊन इले पप्पा. धुतलंय तो मस्त. आता ह्याच्यात पीठ टाकणार ना? याच्यात पीठ टाकणार हा. आणि त्याच्यात पीठ टाकल्यावर असं दाबायचा. आणि फिरवायचा. फिरवायचा नाही, दाबायचा तसा. दाबूचं लागतंय, फिरवत ना. नाही. फक्त असं धरून दाबायचा. हं. मग ते काय ताकद हवी. हा. तर ताकद लागतंय का? हो, हे प्लेयर आहेत. हे 5 वाजता झोपून उठलेले आहेत. आणि याच्यात जाळी आहे ना, तिखट. ह्याची आहे पितळेची. तर हा आपला तांदळाचा पीठ म्हणजे मुटळे एकदम व्यवस्थित उकडून झालेत. बरोबर आमका हे 22 ते 25 मिनटं आम्ही हे उकडलं आणि 1-2 वेळेस त्याच्यामध्ये काठी टाकून आम्ही ते चेक पण केले, व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता आपण ते शेवये गाळूक घेऊया, म्हणजे शिरवाळे आपण ते बनवून घेऊया. हळू. हा, इले गरमा पीठ हळू. थोडं आधी थोडी ठेव त्याच्यात, नंतर काढ. ठेव ह्याच्यासाठी ठेव. हा, आता व्हिडिओ झालो, आता काढची ना. काय अजून टाइम आहे, तुम्ही कर. भारी झाले. भारी होतं. हो, मस्तच होतं. ते टाकीत होतं ते. झाक. नाही, मस्त होतं. हे काय थोडे झाले. आता घालशील ना तू. तू काय करतो?
कडक किती लागतं हो लय लागतं बाय टाका. ती काढू का ना नको इथं दाखव. हे भांडा ह्यानी दाबायचं लागतं ना. ह्याची पातीत कशी आहे दाबायचं असं कसा? तो खाली पडत असं. आता मी येतोय. ताकद लागते का? माहिती ते आतमध्ये काढू का आवाज बघा. हे असं टाकून दाबूचं लागतं. ताकद लय लागतं. हे दाबतात. मधला काढतात मधला काढात ते थैसून मेन हे. किती आहे आणि अजून भरपूर आहेत. 7-8 तरी आहे. उभा टाका लहान मोठं टाकू. ह्याच्यात काय तर जिरा खय टाकल्याने तर दिसतच नाही या दिसतं ना व्हिडिओत. जिरा टाकलेला आहे तर आता हे रस करणार आहोत. त्याच्यात आपण ह्याच्यात हळद टाकलेली आहे, जिरा टाकलेला आणि वेलची टाकलेली. आता ह्यो मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे आपलं वाटून झालेला खोबरा आता ह्या गाळूक हव्या. हे आता आम्ही पाण्याची चाळणी घेतलं. तुम्ही ह्या पण घेऊ शकता कपडं. रस झालो तयार एकदम.
आता याच्यात साखर टाकूची आहे. हात दोन्ही आता याच्यात साखर टाकूया. त्याची साखर टाकली ना, साखरेऐवजी गुळ पण टाकू शकतास असा. पण आता गुळ विरघळून थोडं वेळ लागतं, साखर पटकन विरघळत असा. तर आम्ही 4 नारळ घेतलेले आहेत. 4 नारळाचा रस हा आणि 2 वेळेस वाटलेला असा. एकदा हे बघा, हे नारळाचं तो चोतो निघालेलो हा 2 वेळेस आम्ही वाटलेला. एकदा वाटला, रस काढला आणि परत वाटला असा. आमचे शेवये झालेले आहेत, अर्धे अर्धे गेलेले आहेत खै खै. आणि आता हे बसलेले आहेत खाऊक, ताव मारूक. वाटीत देव रस ह्याच्यातच घेतोय डायरेक्ट. त्याच्यातच घेतास, त्याच्यातच घ्या, तसंच खाऊचं असतं. बघा, ही खाऊची पद्धत पण वेगळी आहे. म्हणजे आता हे ताटात घेतलेले आहेत आणि त्याच्यात तो रस टाकूचं लागतं. असे राहिले. बरे आले आहात. सकाळ सकाळ 5 वाजता उठून शेवगो चालवलेलो हा. एक नंबर. रस बीस बरं झालेलो हा. मस्त आला. आता हे सगळ्यांका देवचे आहेत. हे आता तरी थोडे दिले. गावात असेच असतात केलेले. कधी हे अशी वस्तू केली काय ती होक नाही, ते देवकच लागतं सगळ्यांका. रस पण थोडं दिलेलो हा. आणि आता ह्यांच्यानी खाल्लेले आहेत, आम्ही पण आता खाऊ घेऊया. हो, आणि व्हिडिओ आवडलो आमचं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, काळजी घेवा.